आजकालची अवस्था अशी आहे, की कोण कोणाचा कुठं कसा केसानं गळा कापेल काहीही सांगता येत नाही किंवा कोण कोणाचा विश्वासघात करेल किंवा कोण कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसेल काहीही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. आणि जर तसं केलं तर काय होतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. तर एक तरुण आहे, त्याचं नाव होतं विनोद. विनोद साहू नाव आहे त्याचं. आणि हा कामासाठी त्या ट्रेननं वगैरे जात असायचा. आता ट्रेननं जाता जाता किंवा येता येता त्या ट्रेनमध्ये एक तृतीयपंथी त्या ठिकाणी असायचे. आता असायचा किंवा असायची, तिचं नाव होतं गुंजा. आता ही गुंजा त्या ठिकाणी ह्याला भेटायची, हा तिला भेटायचा. आणि मग त्या प्रवासामध्ये त्यांच्या भेटीगाठी म्हणजे मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर मग हळू त्यांच्यामध्ये ओढ निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, आपुलकी निर्माण झाली, जवळीक निर्माण झाली. आणि ही जवळीक इथपर्यंत पोहोचली, की हा विनोद आणि ती गुंजा यांच्यामध्ये अगदी शारीरिक संबंध वगैरे सुरू झाले होते आणि प्रेमाचं देणं घेणं सुरू झालं. आता हे सगळं इथपर्यंत गेलं, की त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं पाडगावकरांनी म्हटलंय. आता हेच उदाहरण मी का दिलं? कारण हेच मला माहिती होतं. आता आता तो विनोद जो आहे तो होता मूळचा पटना सिटीमध्ये राहणार. आता लग्न झालं त्याच्यानंतर मग हे जे आहेत ना, ते लोक काही बोलायला लागले बघा, एका तृतीयपंथीयाबरोबर ती लग्न केलं, असं केलं, तसं केलं. आपल्याकडे काय असतं, लोकांना नावं ठेवण्यासाठीच भरपूर लोक असतात. तशा पद्धतीने मदतीला कोणी येणार नाही, अडचणीला कोणी येणार नाही, प्रॉब्लेममध्ये कोणी येणार नाही, संकटामध्ये कोणी येणार नाही. पण काही नावं ठेवायला, त्रास द्यायला, पाय ओढायला ही सगळी प्राणी आपले पुढेच असतात. तर अशा पद्धतीने लोक आता बोलायला लागले. आणि अनेकांना हे लग्न मान्य नव्हतं, की बघा आता कसं ह्यांनी तृतीयपंथी बरोबर लग्न केलं, हे केलं, ते केलं. लोक काय बाई बोलायला लागले. आता काय करायचं? मग ह्यांनी काय केलं, म्हटले जाऊ दे, लोक गेले खड्ड्यात. आणि मग त्यांनी वृंदावन नावाचं गाव आहे, तर त्या भागामध्ये ते गेले आणि तिथं ते राहायला लागले. दोघांचाही आनंदाने सुखाने संसार चाललेला होता. आता ही जी गुंजा आहे, ती गुंजा अत्यंत भावनिक होती, कारण तिला तिचं स्वप्न होतं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की एखादी गोष्ट असते, की जी आपल्याला स्वप्नातही वाटत नाही, असं ते घडलेलं होतं. कारण तिला वाटतच नव्हतं, की आपलं लग्न होईल, आपला संसार असेल, त्यानंतर पती असेल, मुलं असतील, हे असतील, ते असतील, असं काही बऱ्याच गोष्टी होत्या. आणि आता पती आणि पत्नी एकमेकांना साथ देत होते. नंतर मग मूल दत्तक घेणं वगैरे ह्या गोष्टी पण नंतर म्हणजे पुढे आता त्यांच्या संसाराची सुरुवात झालेली होती आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आनंदी होते, सुखी होते. एकमेकांची साथ होती. सगळं काही सुरळीत आहे असं वाटत होतं. पण आता काय होतं, कुठल्यातरी गोष्टीला कुणाची तरी नजर लागतेच. तशीच यांच्या संसारालाही नजर लागली आणि दुर्दैव बघा, यांच्या होत्याचं नव्हतं झालं होतं. तारीख होती 24 डिसेंबर 2025. आता या दिवशी विनोद साहू जो आहे तो घरातून काहीतरी कामानिमित्त बाहेर पडला होता. पण नंतर काही घरी आला नाही. त्यानंतर मग गुंजानं किंवा बाकीच्या मंडळींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण हा काही सापडला नाही. नंतर नातेवाईकांना कळवण्यात आलं, नातेवाईकांनी पण शोधलं, तरीही तो सापडला नाही. त्यानंतर मग किऊल पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनमध्ये हे गेले. आणि म्हणजे घरची मंडळी गेली आणि त्यांनी तक्रार दाखल केली, की विनोद साह बेपत्ता झालेला आहे. आता त्याच्यानंतर पोलिसांच्या त्या भागामध्ये गस्त चाललेल्या होत्या. गस्त चालू असताना रात्री उशिरा किऊल नदी जी आहे, त्या नदीकाठी विनोद हा अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये, मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता. आता हे पोलिसांना त्या ठिकाणी गस्त घालताना कळलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्याला उचललं, त्याला दवाखान्यामध्ये नेलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आता ही गोष्ट ज्यावेळेस त्या गुंजाला कळली, विचार करा तिची काय अवस्था झाली असेल. म्हणजे एक तृतीयपंथी तिच्या प्रेमामध्ये एक तरुण पडतो. त्याच्यानंतर संसार सुरू होतो. आता संसाराची नवीन स्वप्न बघायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्येच त्या पतीची हत्या होते. त्याचा मृत्यू होतो. पूर्णपणे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाच, पण ती गुंजा सुद्धा उद्ध्वस्त झालेली होती. काय करावं तिला सुचत नव्हतं. अगदी वेड्यासारखी तिची अवस्था झाली होती. आता इकडे पोलिसांचा तपास चाललेला होता आणि पोलिसांनी मग त्या घरच्यांना विचारले, की बाबा तुमचा कोणावर संशय आहे का? आता यावेळेस पाठीमागच्या काही काळापूर्वीच त्या गावामधले म्हणजे वृंदावन गावामधले अमर पासवान, शक्ती पासवान, रंजन पासवान यांच्याबरोबर त्या विनोदचा काहीतरी वाद झालेला होता, भांडणं झालेली होती. आणि आता हे झाल्यानंतर मग त्या गुंजानं संशय व्यक्त केला, की ह्या 3 लोकांनीच घात केलेला असेल. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना पकडलं, त्याच्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांचा तपास करायला सुरुवात केली. आता ह्या ह्या गोष्टीसाठीचे विशेष तपास पथक, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन
सुरू झालेलं होतं आणि SIT स्थापन झालेली होती. ज्यावेळेस पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला, सखोल तपास केला, त्यावेळेस मात्र काही धक्कादायक गोष्टी बाहेर यायला लागल्या होत्या. म्हणजे ज्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता ते तिघही निर्दोष होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये मुख्य व्हिलन होता किंवा होती ती म्हणजे ती गुंजा. म्हणजे हे सगळं जे घडवलं होतं ते घडवलं होतं तिनंच घडवलं होतं आणि तिनंच या लोकांना त्याच्यामध्ये अडकवलेलं होतं. आणि ही तर माहिती समोर आलीच, पण ही जी गुंजा आहे त्या गुंजाची देवघेव म्हणजे प्रेमाची देवघेव ही फक्त विनोदपुरती मर्यादित नव्हती. तर कजरा नावाचा भाग आहे, त्या भागामध्ये संतोष कुमार नावाचा एक तरुण होता. त्या तरुणाबरोबर ती सुद्धा हिचं अत्यंत जवळचे संबंध होते आणि इतके जवळचे होते की यांनी लखीसराय कोर्टामध्ये गेले, त्या ठिकाणी त्यांनी लग्न केलं होतं. आता ऑलरेडी एका बरोबर ती हिनं लग्न केलं आणि नंतर दुसऱ्या बरोबर ती लग्न केलं. आता दोनही आघाड्यांवरती लढाई सुरू झालेली होती. म्हणजे याही पार्टीमध्ये त्याही पार्टीमध्ये नक्की कोणत्या पार्टीत ते कळायला मार्ग नव्हता. म्हणजे आत्ताच्या राजकारणासारखी अवस्था ती झालेली होती त्यांच्या संसाराची. आता हळूहळू हा जो पती आहे त्या पतीला म्हणजे विनोद साहला ही गोष्ट कळायला लागली की त्याच्या बायकोनं दुसऱ्या बरोबर ती लग्न केलंय किंवा प्रेम प्रकरण चालू आहे. आता कुठला नवरा आहे म्हणून अरे वा 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 अभिनंदन हा तुला तुझं अफेअर आहे अभिनंदन तू दुसरं लग्न केलं अभिनंदन असं नाही झालं. तर नवरा बायकोची मग भांडणं सुरू झाली, वाद सुरू झाले, गोंधळ सुरू झाला, लढाई सुरू झाली, जशी रेग्युलर होते तशा पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर मग आता ती पत्नी जी आहे त्या पत्नीला असं वाटायला लागलं, गुंजाला असं वाटायला लागलं की अरे हा बाबा आमच्यामध्ये अडथळा निर्माण करतो आहे. आता म्हणजे तो आम्ही आता एवढं प्रेमात पडलोय हे पडलोय आणि हा बाबा मात्र आम्हाला काड्या करण्याचा प्रयत्न खोडा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे मग ह्यांनी विचार केला, म्हटले की अरे याला संपून टाकू आपण. आणि त्याच्यानंतर मग त्या गुंजानं तिचा सेकंड प्रेमी किंवा सेकंड पती त्याचं नाव आहे संतोष कुमार, याला ती म्हटली मी तुला 1,00,000 रुपये देते, या बाबाला संपून टाक. आणि 1,00,000 रुपयाची त्यानं सुपारी घेतली त्याच्याच बायकोकडून. म्हणजे हा पण नवरा आणि तो पण नवरा. मग ह्या नवऱ्याला मारण्यासाठी पहिल्या नवऱ्याला मारण्यासाठी दुसऱ्या नवऱ्याला सुपारी दिली किंवा प्रियकराला सुपारी दिली. आणि नंतर मग आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट पोलिसांनी ज्यावेळेस त्या गुंजाला ताब्यात घेतलं त्यावेळेस ती समोर आली होती. त्यानंतर मग पोलिसांनी सापळा रचला आणि तो प्रेमी जो आहे किंवा पती जो आहे संतोष कुमार त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मग बाकीचे त्याच्याबरोबरचे जे साथीदार होते त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या हत्येमध्ये वापरण्यात आलेले 2 ब्लेड होते, 4 मोबाईल होते, रक्तानं माखलेले कपडे होते, ते सगळं पोलिसांनी जप्त केलं होतं आणि ह्या सगळ्यांना अटक केली. आता हे सगळं यांनी कसं घडवलं होतं? तर 24 डिसेंबर 2025 आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी हा विनोद जो आहे तो म्हणजे काहीतरी त्याचं काम चाललं होतं आणि त्याच वेळेस त्याची जी पत्नी आहे तर ती पत्नी म्हणजे गुंजा त्याच्याकडे आली, त्याच्याबरोबर लाडी गोडीमध्ये काहीतरी बोलायला लागली आणि तिने सांगितलं की आपण किऊल नदीच्या काठी जाऊया. आता किऊल नदीच्या काठी जाऊया सांगितल्यानंतर मग आता ती अत्यंत लाडीनं गोडीनं बोलत होती. त्याच्यामुळं ह्याला काय म्हणजे ह्याने विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर मग ती त्याला तिथं घेऊन आली. किऊल नदीच्या काठावरती त्या पतीला घेऊन आली. त्या ठिकाणी संतोष अगोदर होता, त्याच्याबरोबर ते 3 साथीदार होते. एकाचं नाव आहे राजनारायण, दुसऱ्याचं नाव आहे मोहम्मद आफताब आणि तिसऱ्याचं नाव आहे अजित कुमार. आता हे तिघं होते. हा तिथं पोहोचलेला आहे. त्यानंतर मग यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर ब्लेडने त्याच्यावरती हल्ला केलाय, धारदार शस्त्रानं हल्ला केलेला आहे. त्याला गंभीर जखमी केलं, रक्तबंबाळ त्याला करून टाकलं, प्रचंड मारहाण केली आणि त्यानंतर हे तिघं आणि गुंजा हे सगळे तिथून पळून गेले. पळून गेल्यानंतर इकडं हा पाठीमागं होता, तडफडत होता, तळमळत होता आणि तसाच काही तास तिथं पडून होता. मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता. आणि त्यानंतर रात्री पोलिसांना तो आढळतो. दवाखान्यामध्ये दाखल करण्यात येतं, पण त्याचा मृत्यू झालेला असतो. त्यानंतर तपास केला जातो आणि तपासामध्ये मग हे सगळे 4 जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात येतं आणि ही घटना समोर येते. तर अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? सुरुवातीला मी सांगितले, परत एकदा सांगतो, की विश्वास पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. पण डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, की एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तरच तुम्हाला आयुष्य जगता येतं आणि जर ती नसेल तर तुम्हाला आयुष्य जगता येत नाही, या भ्रमामध्ये राहू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यातनं कमी झाली, तरी सुद्धा तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता. पण असं होतं, की नाही आता मी जगूच शकत नाही, मी हेच नाही, मी तेच नाही आणि कोणी एखादी व्यक्ती ॲड झाली म्हणून जगता येतं असंही नाही. आणि त्याच्यामुळे आणि हे सगळं मोह, माया वगैरे असं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात न अडकलेलं बरं असतं. असो, तर आता जे लोकं आपल्याबरोबर प्रामाणिक आहेत,
तर त्या लोकांबरोबर ते प्रामाणिक राहिले तरी हरकत नाही. पण जे लोक आपल्याबरोबर प्रामाणिकच नाहीयेत, तर अशा व्यक्तींबरोबरती संबंध ठेवू नका. त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावरती ठेवा. म्हणजे सुरक्षित अंतरावरती राहा. पण बऱ्याच वेळा काय होतं, की आपली मजबुरी असते, की समोरची व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक नाहीये, पण आपल्याला त्यांच्याबरोबर राहायला लागतंय. अशा वेळेस सतर्क राहायचं असतं आणि अशा लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही. बरं, आता याबद्दल अजून तुमचं काय मत आहे ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.